रोज सकाळी आता मस्त इथे 5ला किंवा 5:30च्या दरम्यान मी ते फिरायला जात असते. फिरून आल्यानंतरचा हा व्ह्यू आहे बघा. सगळे लाईट चालूच होते कारण की 6:15 6:30पर्यंत आम्ही रिटर्न आलो होतो. तेव्हाचा हा व्ह्यू आहे बघा, किती सुंदर दिसत आहे. सगळीकडे शांतता वातावरण आहे. हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार मंडळी. कशी आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी पूनम तुमचं सगळ्याचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. आणि सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आजचा दिवस तर मस्त छान जाणार आहे, कारण की आज येणार आहे अद्वैतच्या आत्या. दोन्ही तिन्ही आत्या येणार आहेत त्याच्या. तर मस्त असा दिवस जाणार आहे माझा आज छान असा. आणि थोडेफार कामं पण आहे, ते पण करून घ्यायचे आहे. तर जसं की मला आता तुळशी वगैरे थोडीशी माझी वाढली आहे, तर मला ती काढून घ्यायची आणि नवीन तुळशी वगैरे लावायची आहे. आणि थोडीफार क्लिनिंग वगैरे करायचं आहे. आणि ते येणार आहे म्हणून मग मला थोडाफार त्यांच्यासाठी स्वयंपाक वगैरे करायचा. आता बघू ते किती वाजता येईल. तर आर्नीला उरूस असल्यामुळे ते उरसासाठी इकडे येणार आहे. उरूस म्हणजे यात्रा. तर ते येणार आहे उरसासाठी. तर आता मला थोडाफार मग त्यांच्यासाठी दुपारी स्वयंपाक करून ठेवावं लागेल. बघते की त्यांना काय खायचं, त्यांना फोनवर विचारते की तुम्ही किती वेळात येणार आहे, टायमिंग वगैरे त्यांचा. तर अशाच पद्धतीने मग घराची साफसफाई वगैरे सगळं थोडेफार करून घेते क्लिनिंग. आणि ते येणार आहे म्हणून मग त्यांच्यासाठी जेवण वगैरे तयार करते. आणि बघू की कुठपर्यंत म्हणजे आपलं काही ब्लॉग्स शेअर करणं वगैरे होऊ शकते की नाही होऊ शकत. कारण की ते येणार आहे म्हणजे मग मी बिझी राहणार. व्हिडिओ वगैरे म्हणजे तेवढा क्लिप वगैरे घेणं होणार नाही. तर बघू आता जेवढा झाला आहे मी तेवढं तुमच्यासोबत नक्की शेअर करते. पूजा वगैरे ते सगळे झाले आहे. म्हणजे अद्वैत पण स्कूलमध्ये गेला आहे. आणि आता थोडंफार कामं करते, नंतर मग तुमच्यासोबत पुन्हा बोलते. माझे घरचे सगळे कामं झाले होते आणि म्हटलं आता थोडा वेळ आहे त्यांना यायला आणि स्वयंपाक करायला त्यांच्यासाठी थोडा वेळ आहे, म्हणून म्हटलं इथे आपली तुळशी जी वाळली आहे ती बरोबर लावून घ्या. आणि बाकीचे जे काही झाडं आहे त्याचे पण आपण रिपोर्टिंग वगैरे करून घ्या. कारण की माती गवत खूप म्हणजे असं माती वगैरे पाणी टाकून टाकून जास्त कडक आल्यासारखी झाली होती. आणि गवत पण खूप सारं झालं होतं. माझं कसं जास्तीत जास्त सासरी गावाला जाणं असते, म्हणून मग माझे झाडं कधी कधी वाळून पण जातात. तरी मी फुल पाणी त्यांना टाकून जाते. पण आता कसं जास्तीची ऊन वाढत आहे, तर म्हणून मग त्यांची थोडीशीफार काळजी जास्तीच घ्यावं लागेल. आणि बघा इथे सकाळी मी पूजा वगैरे केली होती, तर माती पूर्ण ओली ओली झालेली आहे. आणि मग कसे माझे झाडं वाळून जातात. आणि म्हणून मग आता म्हटलं छान सगळे झाडं आहे, जेवढे आहे तेवढे ज्याला मला असं वाटतं की मी त्याची आता काळजी घेतली पाहिजे आणि गवत वगैरे सगळं काढलं पाहिजे. ते झाडं मी सगळे जवळ घेऊन बसली होती. आणि म्हटलं एका ठिकाणी बसून छान मस्त आणि थोडंसं सकाळचं वातावरण जे काही आहे ते एन्जॉय करत इथे आपण सगळे झाडं लावूया. तर मग इथे सगळी माती ओली होती, छान होती. काही पण त्याच्यामध्ये थोडेफार मुळं आले होते, ते सगळे काढून टाकले. आणि मग माती सगळी मी पुन्हा अशी कुंडीमध्ये भरून घेतली. आणि आपण जेवढं जास्त निसर्गाची काळजी घेऊन आपल्या झाडांचे वगैरे तेवढं जास्त आपल्याला झाडं आपल्याला काहीतरी देत असते. आणि सगळ्यात जास्त माझ्याकडे ॲलोवेराचे आणि मनी प्लांट हे जास्त झाडं आहे. तर माझ्या तुळशीत माझ्या म्हणजे एका कुंडीमध्ये ॲलोवेराच्या झाडामध्येच तुळशीचं झाड होतं. तर मग तेच मी काढलं आणि ह्या कुंडीत मी मस्त छान असं लावून घेतलं. आता हे झाड मला सावलीत ठेवावं लागेल, कारण की ऊन जास्त होत आहे आणि सगळे झाडं मला सावलीत ठेवायचे आहे. आणि हे जे छोट्या पानाचं झाड आहे, ज्याला खूप छान मस्त असे फुलं येते, ह्या झाडाचं नाव मला माहीत नाही. हे मी मागच्या वेळेस दिग्रसला गेले होते, तिथून मी त्या गार्डनमधून आणलं होतं. चोरून आणायचं, झाडं चोरून आणायची हॅपीनेस काही वेगळीच असते. बघा किती सुंदर झाड आहे माझे. तुळशी वगैरे लावून घेतली आणि सगळ्या झाला छान मस्त गवत काढून घेतलं, माती खोरली त्याची. आणि छान मस्त माती खोरल्यावर झाडं बघा किती छान आहे झाली आहे. आणि पूर्ण म्हणजे सगळे ॲलोवेराचे झाडं झाले माझ्याकडे. आताच मला कॉल आला होता आणि ते म्हणले की आता आम्ही जवळपास पोहोचणार आहोत. तर त्यांची अशी इच्छा होती की खिचडीच करा, कारण त्यांना थोडंसं लाईट जेवण करायचं आहे. आणि पुन्हा संध्याकाळी मग त्यांना उरसात वगैरे जायचं आहे, पुन्हा मग फिरणं वगैरे होते आणि प्रवास करून तसे पण त्या थकणार आहे. तर त्यांना म्हणजे सूट झालं पाहिजे मुलांना वगैरे, म्हणून साधी खिचडी करून ठेवा असा त्यांचा कॉल आला होता. आणि आता थोड्या वेळात त्या पोचणार, तर म्हणून मी इथे डायरेक्ट कुकर लावला आहे. कारण की एवढे सारे जण आहेत, त्यांना म्हणजे असं सेपरेट करणं होणार नाही, म्हणून छान त्यांना मऊ सूद अशी खिचडी कुकरमध्येच लावली. तर बाकीचं माझं सगळं आवरणं झालं आहे बघा. थोडेफार भांडे आहे ते पण क्लीन करून झाले, काही थोडेफार आहे ते क्लीन करायचे आहे. आणि बाकी सगळं सेटअप वगैरे झाला आहे. आता थोडंफार साफसफाई, बेडशीट वगैरे छान अंथरून घेते आणि थोड्या वेळात ते पोचणारच आहे. तर ते आल्यावर मी तुमच्यासोबत नक्की बोलते.
अद्वैच्या आत्या वगैरे इथं आल्या होत्या बघा. अद्वैची खुशी तर काही वेगळीच आहे, नेक्स्ट लेवलचीच खुशी होती त्याची, कारण की त्याच्या भरपूर दिवसांनी इथे कोणीतरी आले, कारण की आम्ही इकडे आउटसाईड राहतो, सहजासहजी कोणाचं येणं होत नाही आमच्याकडे ना. आले की असं भरपूर सारे जण येतात आणि खूप छान मज्जा वाटते. आणि त्याचं बघा काही ना काही चालू असते, त्याला एवढा आनंद होत होता सगळ्यांना पाहून वगैरे, खूप मस्त छान वाटत होतं सगळ्यांना पाहून. आणि मला पण छान वाटत होतं कोणीतरी आली आपल्याकडे, नाही सहजासहजी माझ्याकडे इकडे कोणी जास्त येत नाही. आणि बघा मस्त असे बसले होते आणि सगळ्यांना छान भूक लागली होती, म्हणून मग सगळ्यांना इथं पटपट जेवायला दिलं होतं. आणि एवढ्या वेळपर्यंत अद्वैनी पण काहीच खाल्लं नव्हतं आणि सगळ्यांसाठी मस्त असे यांनी समोसे वगैरे आणले होते बघा. अद्वैचं आत्ताचं इथं काहीतरी चालू होतं. सगळ्यासोबत गप्पा गोष्टी करून कसा वेळ निघून गेला कळलंच नाही मला इथे. आणि सगळ्यांची आमची लेडीची तयारी चालू होती. आम्ही कारण की मुलांना घरी ठेवून पहिले यात्रेत एक वेळा चक्कर मारून येणार होतं, म्हणजे सगळ्यांना काय घ्यायचं काय नाही ते डिसाईड करणार होतं. आणि नंतर मुलांना संध्याकाळी मग आम्ही यात्रेत डबल नेणार होतो. म्हणून इथंच आमची तयारी वगैरे झाली, त्या फ्रेश वगैरे झाला, जेवण नाश्ता पाणी सगळं केलं त्यांनी. आणि मग आम्ही इथे जायला निघालो. आम्हाला मेन म्हणजे ज्या रोडवरून येते ते ॲटो नाही मिळाला, तो समोर जाऊन थोडा ॲटो मिळाला होता, कारण की यात्रा दूर असल्यामुळे आम्हाला भरपूर वेळपर्यंत असं पैदल चालावं लागलं. मग ॲटो मिळाला, संध्याकाळी घरी आलो आणि नंतर डबल स्वयंपाक करायला लागलो. इथं माझ्या नंदा मला सगळ्यांचं मदत करत आहे कामात, कारण की आम्हाला लवकर करून पुन्हा डबल यात्रेत जायचं होतं. पण थकवा वगैरे सगळा काढला आणि आम्ही इथे मस्त छान तयारी वगैरे करत आहोत. स्वयंपाकाची वेळ साधासुद्धा स्वयंपाक हवा होता आणि नंतर पण त्यांना इथे खिचडीच हवी होती मुलांना. मग खिचडी बेसन पोळ्या असं त्यांचं म्हणजे चालू होतं, तर मग खिचडी न करता इथे मसाले भात केला होता सगळ्यांसाठी काहीतरी वेगळं म्हणून. आणि कोबीची भाजी वगैरे असं जे काय खायचं आहे ते सगळं स्वयंपाक करत होतो. आणि लगेच लवकर तयारी करून संध्याकाळी पुन्हा यांना कसं सगळ्या मुलांना झोपाळ्यावर वगैरे बसवायला न्यायचं होतं. आणि आर्नीला यात्रा म्हणजे खूप गर्दी असते, भयानक गर्दी असते तिथं. म्हणजे आपल्याला लवकर जावं लागते, आपल्याला रांगेत उभं राहून तिकीट वगैरे घ्यायलाच खूप वेळ निघून जाते. आपला अर्धा जास्त वेळ ते झोक्याचे तिकीट काढणं, रांगेत उभे राहणं त्यातच निघून जाते. आणि यांची बघा इथे सगळीकडे मस्ती चालू होती, तयारी वगैरे सगळ्यांची चालली होती. आणि मुलं एवढे जास्त एक्साईट होते, कारण की त्यांना इथे यायला भेटलं, 2-3 दिवस राहायला भेटलं, टाईम स्पेंड करायला भेटला. आणि सगळेजण मस्त आम्ही ते खाली येऊन ॲटोची वाट बघत होतो. यात्रेत त्यांनी एवढी जास्त मजा केली की खूप जास्त त्यांचं म्हणजे त्यांची हॅपीनेस अशी नेक्स्ट लेवलचीच होती, कारण की भरपूर दिवसांनी ते आले होते माझ्याकडे आणि त्यांना पहिली वेळ त्यांनी ही यात्रा पाहिली होती, म्हणजे ते खूप जास्त खुश होते. यात्रेत खूप सारी गर्दी होती, म्हणून आम्ही दुपारीच जाऊन आलो आणि सगळ्या मुलांना म्हणजे संध्याकाळी टाईम दिला. म्हणजे कसं त्यांना पण 2 साईड यात्रा असते, त्यांना पण त्यांचं एन्जॉयमेंट करायची असते, म्हणून मग संध्याकाळचा टाईम हे मुलांसाठी दिला. बघा किती जास्त म्हणजे लाईनीत उभे राहावं लागतं, रांगेत उभे राहावं लागत आहे. आणि पहिले त्यांनी झोपाळ्यावर खेळले, नंतर मग इथे ब्रेक डान्समध्ये बसायचं होतं. हे तिकीट काढायला गेले, मी म्हटलं तोपर्यंत तुम्ही रांगमध्ये उभे राहा, म्हणजे तुम्हाला तिकीट येतपर्यंत तुमचा नंबर पण लागून जाईल. आणि दोन्ही काम एकदाच होते. मला तर जाम भीती वाटते, म्हणून मी इथे काही बसली नाही. ब्रेक डान्समध्ये कसं कधी मानेला झटका वगैरे लागायची शक्यता असते आणि मला तसं मायग्रेन असल्यामुळे मला इथे जायचं नव्हतं. तर अशाच पद्धतीने त्यांनी खूप जास्त म्हणजे यात्रा अशी एन्जॉय केली, मुलांना खूप खुशी होती. नंतर थकले होते सगळेजण, सगळं करून उभं राहूनच जास्त थकले सगळेजण, म्हणून मग त्यांनी इथे म्हटलं पावभाजी आपण जे काय नाश्ता करून घरी गेल्यावर मस्त छान जेवण वगैरे करता येते. तर बघा इथे त्यांनी मस्त अशी पावभाजी एन्जॉय केली सगळ्यांनी मिळून. खूप गर्दी होती, नंबर पण लवकर सगळ्यांचं खाणं पिणं झालं आणि आम्ही इथे नंतर मोदका कुवा बघायला आलो. वरून बघा यात्रा किती मस्त दिसत आहे आणि मोदका कुवा यांचे तर म्हणजे जेवढं कौतुक करावं तेवढं म्हणजे नवलच आहे. एवढं याच्यावर गाडी चालवणं आणि वेगळे स्टंट करणं हे सहजासहजी कोणालाही शक्य नाही, ते हेच लोक करू शकतात.
ककोवा बघितला आणि घरी परत येताना मग परत एकदा आम्ही पॉपकॉर्न घेतले. पॉपकॉर्न एन्जॉय करत करत आम्ही घरी गेलो आणि घरी गेल्यावर सगळेजण जाम थकले होते. रिलॅक्स केलं होतं. आम्ही तर 2दा यात्रेत गेलो होतो. आम्ही तर खूप जास्त थकलो होतो. नंतर छान मस्त इथे जेवण एन्जॉय केलं. चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करताय. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. प्लीज कमेंट करा. बाय.